नमस्कार, मी उषा फूड मंत्रामध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला मलाई चिकन हंडी दाखवणार आहे। पावसाळा सुरू झाला आहे नव्हे, त्याच्यामुळे चिकन खायला पावसाळ्यामध्ये चांगलं असतं। चिकन खायचं असतं पावसाळ्यामध्ये, त्याच्यामुळे मी आज तुम्हाला चिकन हंडी मसाला दाखवणार आहे। हे 1 किलो चिकन आहे आणि हे घरची माझी मलाई आहे, घरी बनवलेली। ही अर्धा कप मलाई आहे आणि 2 चमचे मिरपूड आहे, 2 चमचे मीठ आहे। हे आता ह्यामध्ये टाकून मॅरिनेट करायचं। हे बघा ताई, साय टाकते। साय घट्ट असते जरा, घरची असल्यामुळं हे चांगले मी मॅरिनेट करून घेते। हातानेच करते म्हणजे छान होतं ते, सगळीकडे लागतं हाताने केल्यामुळं। चला बघा, आता मॅरिनेट केलेलं आहे। हे 10 मिनिटं ठेवायचं, कमीत कमी 2 तास ठेवावं लागतं। खरं माझ्या टायमिंग नसल्यामुळे मी 10 मिनिटं ठेवते। हे मॅरिनेट ठेवते मी 10 मिनिटं आणि तुम्हाला नंतर मी कृती दाखवते। हे बघा, आता एक गॅसवर हा आपण पॅन ठेवलेला आहे। त्या पॅन मध्ये 1 चमचाभर तेल टाकते आणि त्यासाठी वाटण्यासाठी मी 4 मोठे कांदे चिरून घेतलेत, बारीक चिरून घेतलेत, कारण का लवकर भाजण्यासाठी बारीक चिरून घेतलेत। हे हा टाकते मी आणि हा कांदा चांगला ट्रान्सफर होऊपर्यंत भाजायचा, लालसर होऊ द्यायचा नाही, फक्त त्याला ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे असा भाजायचा। आता हा बघा, थोडा ट्रान्सपरंट कांदा झालेला आहे। ह्याच्यामध्ये ही मी सुकी लाल मिरची 5 ते 6 लाल मिरच्या भिजत घातल्या होत्या 4 तास। आणखीन हे काजूगर आहेत आणि बदाम आहे। ह्या बघा, सुक्या लाल मिरच्या 5 घेतल्या आहेत मी, त्याला 2 तास भिजवले गरम पाण्यामध्ये। आणि हे काजूगर आणि बदाम आहेत, हे पण 2 तास भिजवले गरम पाण्यामध्ये। आणि हे मगज बी आहेत, हे पण गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं आहे। हे सगळं आता इथं हे थोडं भाजून घ्यायचं, याच्यामध्ये चांगलं परतवून घ्यायचं। आता हे बघा, हे सगळं ट्रान्सफर होसवर भाजलेलं आहे मी। हे आता गार करून घ्यायचं आणि मग मिक्सरला लावायचं। बघा, आता तुम्हाला मी पुढची कृती दाखवते। त्याच्यावर मी कढई ठेवली आहे, लोखंडी कढई आहे। लोखंडी कढईमध्ये लोह चांगला असतो, आरोग्यासाठी चांगले असते, मग लोखंडी कढईत बनवणार आहे मी। त्यात मी मोठे 2 पळी तेल घालते मी आणि त्यात एक खडे मसाले। ही काळी मिरी आहे, 10 ते 15 काळी मिरी आहे आणि 5 लवंग आहेत, तमालपत्र आहे आणि 4 हिरवी वेलची आहे। हे ह्यात टाकून घेते मी आता। ह्याचं वाटण केलेलं हे वाटण टाकून घेते। हे वाटण ना ह्याचा कच्चा स्मेल जाऊपर्यंत हे भाजून घ्यायचं, जास्त भाजायचं नाही, कच्चा स्मेल गेला पाहिजे त्याचा। आता मी तुम्हाला हे पावडर मसाला दाखवते। ह्या टाकायचे आहेत, हे गरम मसाला आहे 2 चमचे, ही अर्धा टीस्पून हळद आहे आणि ही धनेपूड आहे 2 टीस्पून आणि ही लाल पावडर तिखट पावडर आहे, मिरची पूड ही 1 टीस्पून आहे, कारण त्यात मिरच्या टाकल्या आहेत अगोदर, त्यामुळे 1 टीस्पून घ्यायची। तिखटीला कमी आहे, ही दिसायला सुंदर दिसते। यात टाकून घ्यायचं सगळं आणि परत आणि सगळं चांगलं परतवून घ्यायचं। आता मी चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं 10 मिनिटं, त्यात चिकन ह्याच्यामध्ये टाकते मी। चांगले मॅरिनेट झालेलं आहे, ह्याच्यामध्ये टाकून मी तळापासून पूर्ण हलवून घेते आणि मग याला झाकण ठेवून चांगलं 10 मिनिटं शिजवून घ्यायचं मंद आचेवर। आता बघा, चिकन चांगलं शिजलेलं आहे। ह्याला मी मध्ये मध्ये 2-3दा हलवून घेतलेलं होतं। आता हे चांगलं शिजलेलं आहे। ह्याच्यामध्ये 1 कपभर मी दही फेटून घेतलेलं आहे, हे दही यात घालायचं
एकदम मंद गॅस करून ते घालायचं, कारण का दही फाटू शकतं. चांगलं हलवायचं. आता ह्याच्यात हे अर्धा कप बटर घेतलेलं आहे मी. हे बटर यात घालायचं. हे बटर घालून चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं. आता बघा ह्याच्यामध्ये मी कस्तुरी मेथी 1 चमचाभर घेतले, हे घालते. रेड चिली फ्लेक्स आहे, हे अर्धा टीस्पून आहे, हे घातलं. आणि धने आहे, आणि थोडा वर गार्निश ठेवलेला आहे. चांगलं असं परत हलवून घ्यायचं. आता रेडी आहे, खाण्यासाठी रेडी आहे. आता सर्व करूया आणि खायला घेऊया. हे बघा कोथिंबीर टाकून सर्व करून आता खाण्यासाठी मी सर्व घेतली आहे प्लेटमध्ये काढून. हे बघा कशी छान दिसते. हे बघा मलाई चिकन हंडी दिसायला किती सुंदर दिसते. इतका स्मेल छान येतो की बघितल्यावर खायला होईल असा स्मेल छान येतो याचा. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे शेअर करा विसरू नका. हेल्दी खा, निरोगी राहा. धन्यवाद.